आताची सर्वात मोठी बातमी. ठाकरेंच्या आमदाराने फडणवीसांना सुनावले, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही या राज्याचे नागरिक आहात हे विसरू नका. नेमका काय घडलं? मिसिंग लिंकवरून महाराष्ट्राची बदनामी करू नका असं विरोधकांना सुनावणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी गुरुवारी विधान परिषद केला. फडणवीसांचा अपमान म्हणजे काय, महाराष्ट्राचा अपमान का, असं विचारत हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, जिजाऊंचा, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचा असून आपण इथले नागरिक आहात हे विसरू नका असं दानवे यांनी ठणकावले. नगर विकास, महसूल, कायदा सुव्यवस्था असं सर्वच विभागांच्या कारभाराचे वाभाडे काढत महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचे थैमान घातल्याचे दानवे यांनी केला. मिसिंग लिंकवरून फडणवीसांना विरोधक लक्ष करताय, त्यांना उत्तर देताना महाराष्ट्राला बदनाम करू नका असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केले होते. त्याचा जोरदार समाचार दानवे यांनी घेतला. चंद्रावर पाठवलेल्या चंद्राणीकरता फक्त 615 कोटी लागले, पण अवघ्या 13 किलोमीटरचा मिसिंग लिंक तब्बल 7,151 कोटी रुपयाला गेला. म्हणजे एका किलोमीटरसाठी 540 कोटी, तोही अवघ्या 66 दिवसात दरड कोसळून पडतो. मुख्यमंत्री 18 तास दरड काढल्याचं सांगतात. इराणचे 3 दिवसात अमेरिकेला पाडलेला पूल बांधून दाखवला. तुम्ही दरड हटवली तर काय तीर मारला का, अशी विचारणा दानवे यांनी केली. हा रस्ता प्रति तास 240 किलोमीटर वेगाचे वारेही सहन करू शकेल असा दावा केला जात होता. प्रत्यक्षात 90 किलोमीटरचा वेगाचा वाराही मारा झेलू शकला नाही. तुमच्या काळात अटल सेतूला चिरा पडतात, कोस्टर रोड गळतो, अशा शब्दात दानवे यांनी महायुती सरकारला लक्ष केलं. हे सरकार फक्त जाहिराती बाजीतच गुंतलं आहे. शेतकरी कर्जमाफीचा एकही रुपया शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही, परंतु सरकारच्या जाहिराती सर्वत्र लागल्या आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. कशाला धरता सत्तेचा अभिमान, इथे जनतेच्या दुखाला काही वाव नाही, फक्त कागदावर चालतात योजना, असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या आमदाराने फडणवीसांना चांगले सुनावले आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट नक्की सांगा. तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.